बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। आज दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती। सायंकाळी 5च्या सुमारास काही काळ कोल्हापूर शहरासह उपनगरात आणि जिल्ह्याच्या काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। त्यामुळे सखल भागात सर्वत्र पाणी साचलं होतं। मुसळधार पावसामुळे आज सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 21 फूट 3 इंचांवर आली आहे। राधानगरी धरण 71% भरले तर जिल्ह्यातील एकूण 12 बंधारे पाण्याखाली गेलेत। पुढील 3 दिवस जिल्ह्यात तुरळक ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पावसानं सुरुवात केली असली तरी अधूनमधून विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे नद्या, नाल्या आणि धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होताना दिसत नाही। त्यामुळे पुढील काही दिवस सातत्यानं पाऊस बरसण्याची गरज आहे। आज सकाळच्या सत्रात थोडा पाऊस झाला, त्यानंतर काही काळ ऊन पडलं होतं। सायंकाळच्या सत्रात ढग दाटून आले आणि जोरदार जलवर्षाव झाला। सुमारे 20 ते 25 मिनिटं पडलेल्या ढगफुटी सदृश पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त आहे। आज राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 3 इंचावर गेली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणही 71% भरलंय। मात्र काळंबावाडी आणि कोयना धरणात अजूनही जलसाठ्याची गरज आहे। त्यामुळे पुढील किमान 2 आठवडे अखंडपणे मुसळधार पावसाची आवश्यकता आहे। दरम्यान हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 3 दिवस तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता आहे।